हे आपल्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलंय आणि आता तुझी पाळी आहे. नाही आजी, हे जुनं झालंय ग. त्यापेक्षा मी पारी मॅच वर खजिना जिंकेन. पारी मॅच मध्ये दररोज एक नवीन खजिना शोधा. आत्ताच खेळा. माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, जर्दा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. चूक तर बरोबर बसली. हे चांबड पाण्यानं बिलबिल झालंय. पाय बरं तिकडं मोठं दगड दिसतोय का? जरा चौकाटीचं सांभाळून चल. आधीच जागरण गोंधळायला उशीर झाला. उडी खोडा नको. गोंधळ का घालते रे? गोंधळात खंडेराया येतो आणि नवरा नवरीच्या आयुष्यातली समधी विघ्न सोबत घेऊन जातो. देव खरंच येत असतो. तर मग आता ये
रात्र रात्रभर पहाटे पोचून गाव जागतंय, गोडाधोडाचं निवत दाखवतंय, त्याचा धावा करतंय, येतच असतोय खंडूराया. मग सगळ्यांच्या घरी देव बोलवायला आपलीच ड्युटी का म्हणून लागती? पिढीजात मान येतो आपला. मग माझ्या बाच्या लग्नाला जागरण गोंधळ नव्हतं घातला का आपण? आजच्या गोंधळ मध्ये अक्का असन का? तिला माझी आठवण बी येत नाही. या दिवशी तरी बोलणार नाही तिच्याशी. चल. बघायचं म्हणलं आलो की बरं केलं. शेवटी उद्याला तुमच्या घरातला मान त्याकडे जाणार आहे. काय रे विष्णू? हा हा. तात्याला का गेलं का मी आहेच की तयार. तात्या काय पण म्हणा पण खुल्या अर्ध्यानं नशीब काढलं. म्हणजे एवढी सुंदर पोरगी देवानं त्याच्या नशिबात टाकली आहे. मला तर कमालच वाटलं. राम कृष्ण हरी. पडल्या पाटल्याच्या सर्जासोबत जमलं मग गावभर चर्चा झाली. पण वेगळीच खबर आली ना. नाही सर्जाच्या बापानं मोठं तोंड उघडलं हुंड्यासाठी. पण पोरीच्या बापानं खेळी केली आणि गाठला धाकट्याला. या दोन्ही पाटल्याचं जवळचं नातं थोडी आहे. लांबून भावकीत लागतात ते. नाही पण तो अंध्या कमी नाही त्याच्यापेक्षा, बरोबरीच आहे. आता औंधा 60-65 बिग त्यानं घोगऱ्या टाकल्या, 30-35 बिग सोयाबीन टाकलंय, दारात 60 बिघा मका लावलाय. मका नाही खेळी काय पण झाली असू द्या, पण ह्या सगळ्या ह्याच्यात अंध्याचं नशीब चमकलं बरं का. खरंय. ते पुरीचा बाप तुझ्या समजत आहे का तूच सगळं जुळून आणले? नाही, माझं काय घेणं देणं नाही. आम्ही काय देवट्या मिरवणारी माणसं. आला सांगावा निघाले. मी तर म्हणतो नशीब काढलं पोरीनं. देव माणसाच्या घरात पडले. आता या आबासाहेबाला हिसकवण्याशिवाय दुसरं येत आहे काय? आता कोण कोणाचं काय हिसकावतंय हे जगात त्याला ठाऊक बाब. हे पोरा पोरा गाडी येते मागून, कडन चाल. ऐकलं का? विष्णू बराच मोठा दिसायला लागलाय. पोर लय भराभरा वाटते हो. हे बाबा 6 महिने झालं तुझं पोरगं गेले. पोलीस तपास काय म्हणतो? 1-2दा गेलतो पोलीस स्टेशनात. पोलीस म्हणतात तुझ्या पोरानं दारू पिऊन नदीत उडी टाकली. कधी म्हणतात पोलीस तपास चालू आहे, कधी काय तर कधी काय. मी तर असं ऐकले आबासाहेब पाटलाला पण बोलवलं होतं पोलीस स्टेशनात. हा
पाटलाच्या डोक्यावर आमदाराचा हात आहे पोलीस काय वाकडे करू शकत नाही. अहो वरपर्यंत फिल्डिंग आहे त्याची. मग आपलंच पोरग दारुड उगा लोकांना नाव ठेवून काय फायदा. सुटलं बरं झालं. मलाही सुटा वाटतंय पण नातवाचा चेहरा पाहिला जगावं वाटतंय. काय बाबा ते काय येळ झाली होय. जरा गडबड झालं टायमाची. आता वय सूर्य पूजेकडे हा काय झालं जागरणाच्या बाबतीत काय झालं का सुपर आहे का पण वाकी वळता येणार तुम्हाला. काय का कोणी येतं? हे असं अशा वळायचं वाकी. दूध घेऊ दे. अर्धा असं तरी चालतं. चालत ना. काय याला काय अर्थ आहे का कोणी विचारलं एकाला एक बापाला लोक नाही म्हणजे शक्यता काय लोक आहेत दोन चार लोक लोक तर आपल्या गोंधळाला होती. 12 गावची लोक नदी पार करून आली होती. नदीला पाणी इथवर. दुष्काळात नदीला पाणी इतकं होतं. दुष्काळ होता. दुष्काळ दुष्काळ होता. दुष्काळ तर इथं आहे भोगण्याचा दुष्काळ. एवढे भोगणे होय 12 भोगणे तर निवड 4 होती आपल्या गोंधळ. एवढे असतील बघून नाही एकच बघून होतं एवढं बाकी सगळी बारकी बारकी होती. चेष्टा चेष्टा करल का आम्ही पंगत रात्री पंगत बसली तर पार दुपारपर्यंत पंगत सुरू होती आपल्या इथे बुंदीची. कोणी संपली होती कशाला संपल्यावर 12 बैलगाड्या भरून बुंदी होती आपल्याकडे पण इथं कोणी मुठभर बुंदी होती आपण. राजी राग घेऊन टाका देवाच्या दरबारात असं करू नये तुम्ही. राजी इकडे बघा करा साधा माणूस आहे का? कुत्रा होता कुत्रा होता. आमचं हे असं म्हणायचं. जावई बापू चालू काय अहो मामी कवाच येऊन बसलोय तुम्ही आताच्या विचारताय. अहो, काय अर्थ आहे? चहा दिला नाही? नाही विलास हा लक्ष दे की जरा. मग मी हे पोरी आवराची पटपट. वय वय भावा बहिणीचं प्रेम तर चाललंय एकदम. कसलं इथं नवीन लग्नाचा आनंद होतो चाललाय. उद्यापासून बहिणीची आठवण बी येते की नाही काय माहित. पण पोरगी नाही गावाला काय बोलला का तिच्याशी? काय ती तर माझ्याकडे बघत बी नाही. बोलायचं त्याला आंबच. अरे आई बाप्पाला सोडून नवीन घरात गेलं पोर. थोडं नवीन नवीन घर मस्त राहील. आणि तू बी पैशावाला नवरा आहेच की. बानं माझ्या लग्नात घबाघबा हुंडा मोजला आणि हिला आणला बिन पैशाची करून. माया पोराचं लगीन झालं यातच सगळं मिळवलं. ती नाही बोलली तुझ्याशी तू स्वतःहून बोल की. होईल सवय हळूहळू.
बरं बोल का तर लवकर बाहेर नातेवाईकांनी त्यांच्या मोर जाऊन पाया पड तर मी जरा पूजेचं बघून येते. बाबा अंध्या भारी बर का भाऊजाई आमची, आवडली मला बी. दाजी कुठे दिसले नाही? असतील बाहेर अंगणात. तुला माहिती ना ते माणूस कसं आहे. बघते मी, ये तू पटकन ना. अशी काय पडत अंध्या अरे ते हिबऱ्याचा मामा कवासा बघतोय तुला. जा तिकडं जा. आनंदराव कसे बरं आहे होय. मामा तुम्ही कधी आला? कवा चालू पाया पडतो पाया पडतो. बरं आहे ना? आवरा पटापट आवरा आवरा. अरे खाणार का? हा अरे पोरा, अरे पाय भाजला ये बाबू. सर्च करें पैरी मैच दुनिया का #1 गेमिंग एप्स. एंजॉय करें 15,000 से ज्यादा स्पोर्ट्स, स्लॉट्स और लाइव कैसीनो गेम्स. #1 रेटेड ऐप जहां है बेस्ट VIP ऑफर्स और सबसे तेज विड्रॉल्स. अभी साइन अप करें, यूज करें फिल्म प्रोमो कोड और पाएं धमाकेदार 450% वेलकम बोनस 50,000 रुपए तक. पैरी मैच के साथ जीत के त्योहार का आनंद लें. अभी खेलें. अरे वाच काय, त्याला नांगराला बैल हवा होता. अरे नग काय झालं? मला नाही आवडत. अरे मुख्य जनावर आहे ते. चल तुला कारवड दाव. वय हे बघ भारी आहे एकदम. नाव काय ठेवले? लक्ष्मी. हो हो. कसं तगड बाळाला आईकडे. अक्काला बघितलं होतं का? नाही बघ. अरे मला कशी दिसल? तात्याला विचारलं तर मेली समज म्हणतोय. अरे तुला इसऱ्यासाठी म्हणत असत. शाळेत पोरं बी चिडवतात. तुझ्या बाजूचं नाव आबासाहेब आहे. मी काय लक्ष देत नाही. राम राम. जेवण करतो का? ना ग. अरे प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. ते 5 पावलीचा नैवेद्य झाला ना का पहिल्या पंक्तीला बसून. हा जा तो गोंधळात. मी आलोच. आनंदराव काय नशीब गावले. समजा का वहिनींच्या रूपाबद्दल बोलते. तुला काहीच कसं वाटत नाही रे? अरे आपल्या आनंदराव पण काही कमी नाहीत. अरे बाग आहे तर आहे ते. पण आपली वहिनी बी काय भारी दिसत. आपल्याला स्वप्नात बी गाव ना. आनंदराव स्पर्श बिर्श केलं की नाही? अरे काय चावली तो. अरे बामणानं कितीतरी वेळ लग्नात हातात हात धरून बसायला सांगितलं होतं. करंट बिरंट लागला की नाही? अरे ती काय लाईट बीट आहे का? पोरगी सारखी पोरगी ती. अरे तू काय कोड्यात बोलितो रे? अरे याचं म्हणणं आहे की वहिनीला एकट्यात भेट आणि गाचकन जवळ खेच. मग बघ कुठं कुठलंही जाता मागतात ते. म्हणजे पोपटराव सांगा बरं तुम्ही. आनंदराव कसं आहे ना, हा गोट्यात वासरू हवंय ना तर गोरा माजवावं लागतं. आणि घरचा गोरा माजवताना आला बाहेरचं उभं करायला लागतं. कळलं? आणि आमच्यासारखे मित्र असल्यावर काही काळजी करायचं कारण नाही म्हणा. कंची बी मदत लागली तर सांगा. अहो कंच्या बी वक्ताला आवाज द्या. एका पायावर होतो आम्ही. बरं बाबने. दादा तुला न वहिनीला गोंधळीने पूजेसाठी बोलवले. वय वय मी आलो. आणि वहिनी तिकडे घरात पडवी मध्ये असत. तिला बी सांग जा. होय होय सांगतो.
चांगलंय चांगलंय वरबाई, सगळे हाऊस करून घ्या. अहो, पाय धुवा फक्त, वळू नका म्हटलं. नाही नाही, चालू द्या तुम्ही, चालू द्या, मी असंच बोलली. चला उरका लवकर, चालू सुरू करायला पाहिजे. काय करणार? काय करणार? एवढं काय झालं किती किती हसायला हा? उगा आपला आवडताना. काय बाई गोर रुपड दिसतंय ते. बेगुरवाडीत पुनवचा चंद्रच उगवलाय जणू. नाही का? अगं या रूपामुळे तर एवढ्या मोठ्या घरात बिना हुंड्याची राणी झाली. नशीब काढले बाई सुमीनं. आता अगं नशीब सुमीचं का त्या आनंदरावाचं? अगं आनंदरावाला ही लॉटरी लागली. पण काय पण म्हणा, ह्या दोघांचा जोडा म्हणजे एकदम शंकर पार्वती सारखाच वाटतो नाही का? हे बरोबर बोललीस बघ. म्हणजे मला तर आनंदराव एकदम भोळा शंकर वाटले. म्हणजे बघ की नाकावरची माशी मिळत नाही त्यांच्या. हा आता भोळा हातावर ठीक आहे, भोळा नसलं म्हणजे मिळवलं. नाहीतरी पुनवचा चंद्र आमुषेच्या अंधारावानी काळा भोर व्हायचा. तुम्ही आहेत तिचं रूप कसं वापरायचं हे चांगलंच ठाऊक आहे. आमच्या हँडसम दाजीला बोलायचं काही काम या नाही तर गाठ माझ्याशी आल्या मोठ्या शाण्या. नाही बोलत बाई. झाला का नाही सास? झाला झाला. सुमे नजर नको लागाया माझ्या काळजाच्या तुकड्याला बाई. लईच भारी दिसून राहिली का? आणि काय का खबरीचा छल्ला नाही लावलास? माया नाही घालायचं. समजा तुझ्या ना बाच्या मनाप्रमाणे चाललंय. भाऊबंदाच्या नावाखाली माया मुसकी आवडताय वे. हा सुमे तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही. तुझं सुख दुःख तुझ्यापेक्षा जास्त कळतं आम्हाला. कळतंय का? सुखाचं माप आणि बरं वाईटाचं माप यातलाही फरक असतोय. आणि तू बा समोर माया बाजूनं काही सुद्धा बोलली नाही. आपल्या समाजात बाईच्या वाटण्याला काही महत्व असतं. अशा वाटण्याला ना चुलीत घालून त्याला काडी लावायची असती. मग बाई माणसाच्या जन्माला येण्यापेक्षा पुरुषाच्या जन्माला यावं लागत होतं. थोपड कप ठेवती का जरा? हे हुकलेलं का म्हणून म्हणतात यायला. अगं पोरग एकदम भोळा सांभ आहे. कोणाच्या अद्यात नाही मध्यात नाही. हा सुखी रे सुखी. चांगल्या माणसाच्या घरात लक्ष्मी पडली. हा ना, मी तर कवादरनं सांगून राहिली, ऐकत नाही. पण परत झालं ना, त्या आबा पाटलाकडे नाही दिलं. हुंड्याशिवाय काही दिसत होतं का त्यांना? आणि इथं लाख मोलाचं घर आहे आणि सासरा दाखले पाटील. तुमच्यामुळे योग जुळून आला दादा. तुमच्याच भाषेत समजावा तिला. माझं तर काही ऐकत नाही बाई पोरगी. काय रे पोरी, काय झालं? कोणी काय बोलले का तुला? अगं पोरग चांगलं आहे, मी ओळखतो त्याला लहानपणापासून. पण मी आता ऐकलं होतं ते आबा पाटलाचं पोरग सर्जराव लई येड झालं होतं मायाबाई. समजायच कटलं तुझ्यामुळं. त्या घरात गेली असती तर लगेच पाटलीनबाई झाली असती. अगं कशाला या देवघरामध्ये त्या असुराचं नाव काढते? लोकांचे संसारी कटण्याबगर दुसरं काय केलं त्यानं? आणि त्या घरात लगीन होऊन गेली असतीस, येळवर तरी टिकला असतं का कुकू? विधवा झाली असतीस. आणि विधवा पोरी बरोबर सहजासहजी लगीन करत नसतं कोणी. ओकिरड्यागत होत असतं त्याचं आयुष्य सगळं. आणि
आणि मग बुंदी म्हणू नको, पुरणपोळ्या म्हणू नको, कटाची आमटी म्हणू नको, कुरडया, पापड्या, शेवया. आता पंक्तीच्या पंक्ती उठल्या बघ. आबासाहेब मोठ्या दिलाचा माणूस. समजा ठीक होईल ना? अगं अंड्यांत स्वभाव साधी माणसं आहेत, पण तू आहेस की हुशार. बाबासाहेब आणि त्याचं पोरग लग्न होतील तुझ्यावर. तुझ्या मायच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. थोरलं पाटील धाकलं पाटील असं काही नसतं. कुशावक्यांची गोनफटा असतायत सगळे. एक लक्षात ठेव, जंगलाचा राजा एकच असतोय तसा गावचा पाटील बी एकच असतोय. आणि त्याची बायको पाटलीन बाई ती बी एकच असते. आणि जर तो सारखा माय घडला पण धक्का लागला मग काय करायचं म्या? बिया भाजल्या त्यांच्या. मोरला धोका ओळखून वाघ बी पोटच्या पिलाला जीव मारित असतोय. काय म्हणतो, देण्यात येत आहे का तुझ्या? पाटीलकी मिळवायची असते, सहजासहजी मिळत नसते. राम राम तात्या. राम राम. तात्या गोंधळ सुपरले जोरात थांबतोय. काय देवाचं काम आहे. तात्या ऐक ना, आमची बी सुपारी फोडायची. पाहिलं का सुंदर फुल? तात्या पाहिलं, पाहिलं सुंदर फुल. ए तात्या चालायचंच. दादा तू तर म्हणला होता सर्जरा येणार आहे तू. कुठं गडबडला असेल आपलं पाटील? तुला किती वेळा सांगितलं रे माझ्यासमोर त्याला पाटील म्हणत जाऊ नको. आता आपल्या मंडळानेच त्याला अध्यक्ष ठरवलाय ना, आणि बापानंतर त्याचाच नंबर आहे की पाटील तिचा. फक्त मारेच्या तुझं खाणं मुतणं माझ्या पैशाने आणि बघत त्याची गात सोय. तसं नाही दादा, आता आमदाराची लय जवळ पाडत चालली अध्यक्षाची. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला नका. राम राम कैलासराव, लवकर आला तो. राम राम. ठरवलंय कितीदा, येताय कितीदा. अहो लोकांचे लाडके नेते आम्ही, त्यांचं सुखदुःख आम्हाला बघावं लागते. वय वय लय काम असते अध्यक्षांना. मग आमदार साहेबाचं सांगावं आलाय, गाड्यांच्या शर्यतीला 100 कार्यकर्त्यांसोबत हजर राहायला सांगितले. आमदार साहेब आपल्या अध्यक्षांना पोरासारखं म्हणते. सारखं घरी येणं जाणं असते त्यांच्या. जाणं येणं तर आमचं बी असते आमदाराकडे, पण आम्ही असा गाव गोंगाट करत नाही. राम राम वहिनी साहेब, लक्ष आहे ना? नाही हे तर जरा आपल्या गावचं तरुण तडफदार नेतृत्व आणि उद्याच होणार पाटील. तडफ तर मला कधी दिसली नाही. तरुण नेतृत्व होय, तरुणपणाला गंजच लागायचं बाकी राहिलंय काय? आणि आमच्याकडे असे गाव जाणे ठिकाणे सापडतील. वहिनी साहेब जरा दमानं. हो गजिंदार असू द्या, तुमच्या वहिनी साहेब आहेत त्या. हे असं बोलणं त्यांचा अधिकारच म्हणा की. आणि काय आमच्यासारखं असं रांगडं गडी या गावात असल्यावर, तुमच्यासारखी नाजूक पाखरे या गावात आल्यावर
तुमच्या गावात गावजाने सुरतील की ते बी ठिकाण. आयो भारती हा ऐकलं का हा या गावातलं सर्वच रांगड गडी गुडघ्याला बाशिंग बांधून तुंबू तुंबून काय करणार पाटाला किती बी पाणी असलं तर शेतात मोठी लागला नाही तर पीक वाळत असतंय मंडळी. चलाव त्या लिंगोबाला पाया पडाय धावतो आमचा रांगडपणा. आणि कसं आहे पाहुण्यांचा पाहुणचार देणं आमचं कर्तव्य. उद्या दिवसात बी चंद्र जाऊ तुम्हाला. अरे मी आता म्हणतो यो आजचा कोजागिरीचा चंद्र बघून 2-4 सामना मी आम्ही खोडावे यांच्या गावात. नमस्कार दादा. ओळख झाली वाटतं. हा नमराव आमच्यात चालण्यावर रुमाल टाकलं की तुम्ही. म्हणजे काय नाही ते गोंधळी तिडा आवाज देते या जाऊन. होय होय त्यासाठीच सुमनला बोलवायला आलो होतो. येतो. चाल सुमन. अध्यक्ष पाखरू एक नंबर होत पण फर्रकन उडाला की. कैलास अशी कितीतरी पाखरे येतात आणि जाते. पाठलाकडे त्याचा जमा हिशोबी नसतो. ते समजा ठीक आहे पण 100 बातची एक बात हे पाखरू पाटाला भाव देत नसते. ए जास्त माजला वय ना. अध्यक्ष हळू हळू की आता तुमच्या प्रेमाचा टांगा आमच्या कशाला पलटावताय. एवढी जर भोंड्याखाली आग लागली असेल तर दाखवा की माम घेऊन. काय का हिंमत. मुंग्या प्यायला का रे. पाटलाचा नाद नको करू. नाही पाटे पण तू मामू घेऊन दाखवला ना नाव नाही सांगणार. तुझ्या मालकाला काय बकासूर होकलाय का गरम किटली का टिव टिव करत आहेस. पाटलाच्या बुडाखालची आगताचा तोय र. पाटे पोत मामू घेऊन नाही दाखविला ना तर बुड घासत घडा पण देतो की नाही बघ तुला. चले दार हा मामू म्हणजे काय. एवढ्या रामानंतर आलं आणि तिकट झालं. त्या खजिनाची उस्कीत बंद झाली. टिपऱ्या मामू म्हणजे मांडीव बसून मुका. त्याला ह्याचा बाप शाट किंमत देत नाही. त्यात ह्या बेण्याचं लव आहे सुमन ते पण ह्याला भाव देत नाही. आता तर लग्न करून आपल्या गावातच आले घ्या. आणि ह्यांच्या मामू घेणं होतं. अरे आपला अध्यक्ष फार चिकाळले खाल्ल्यावर गरम झाले. तू बघ आज रातच्याला ते कुणाला तरी मारतय नाही तर मार तरी खाते. आपल्याला काय बोल तमाशा. देवनाथ चला हे तुझं एखंडराचं नाव घेतो. देव उचलतो नाव घ्या. 5 पावलीसाठी देव उचलतो नाव घ्या.
खंडोबा महाराज की जय. सदानंदाचा अरे धनगराच्या बाजूचा नाथा म्हणा जगसाठी आलो लय लांबना. धनगराच्या बाजूचा जगजीवासाठी
नटून बस टिपूर जस चांदणं किती गोड दिस नटून बस टिपूर जस डोळ्यामध्ये तुझ्या डोळ भरून या बघू दे एका श्वासामंदी एक लाख जीव जगू दे झालं येड किस्सा कुठून कसं चाललं चाललं किती गोड दिस नटून बस काय तयार नाही म्हणा तुझ्या मालकाला. अरे काय वहिनी लाईन देती हा. आता कसं आमचा अध्यक्ष पाटील शोभताय. खजिनदार तू थांबाव नाही त्या कैल्याचा कुल्ला सोलपटवला ना तर नावाचा सर्जीराव नाही कळलं काय काय रे, गप का झालं हा? आता बोल सावकाश होईल. सावकाश सावकाश होईल. काय आनंदराव अहो सुका प्रसादच वाटतंय हा. अध्यक्षांकडे काय लक्ष नाही तुमचं. किती झालं तरी उद्याच होणार पाटील आहेत ते. होय होय अशी बिस्त ठेवणार होय त्यांची. नाही नाही भाऊ असले तरी बी आमचे पाटीलच आहेत ते. आणि या पाटलांना काय बी कमी पडू देणार नाही. आणि काही कमी जास्त झालं तर घ्या सांभाळून. आणि तरी बी अजून काही लागलं तर देऊ की घराला पाठवून. आनंदराव वायदा करताय तुम्ही होय. पाटलांना जे काही कमी पडेल ते तुम्ही घरी पाठवून द्याल. होय होय एका पायावर पाठवून देऊ. द्या द्या पाठवून पाठवून. द्या सावकाश. होय आनंद हा इकडे होय हा. अरे सर्जीराव रामकृष्ण हरी. राम 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 राम. काय आणायचं का? नाही समजत. आनंदरावानं वायदाच केला तसा. आपले आबासाहेब दिसत नाही. कुठे गेले म्हणायचे? येत आहे मला म्हणलं हो मुलं मी आलो मागणं एक महत्वाचं काम आठवून म्हणून. असं आता आबासाहेब एवढ्या राज्याला कुठं बिलगले म्हणायचे हा? मालक येणारच होतो पण एकच नाही जमलो. माळ्या तुला कोण म्हणतो मला पैसे लागतात. मला फक्त याच लागत ते 20 महिन्याची महिन्याला. दादा अख्खं बिराड घेऊन आठवडाभर देवदर्शन करत फिरत होता हा. त्या अंड्याच्या लग्नात हंडा कशी आहार केला येणं ढगळीशी. घरात कायला पैसे नाहीत म्हणून बोंबलत होत ना रे. लहान भावासारखा आहे हो म्हणून. त्या अंड्याची बायको एवढी नाजूक तिला झेपणार आहे का तुझी हांडागळीची? ते कुठचं वंगाळ गुणाचं तुझ्या हिशोबाचं कडून काय म्हणते याचं? मालक येणं याचाला बी याज लावलंय आणि माळावरच्या जमिनीचं कागद करून त्याच्यावर अंगठा मागतोय. मानिकिनीचा एकच तुकडा राहिलाय मालक. तोच दिला तर आमच्या पोराबाळांनी काय खायचं? अरे काय तुमची पायी पायी परत कडू मालक तसं आम्हाला सांगा ना मालक. दूध द्या तसं चालू झालं
माझा पैसा वापरायला जेव्हा मजा आली असेल ना, आता गावभर फिरून करू का मांडायचं ही पोरं आहेत ना, बेकार माजलेली आहेत. दिवडोडे निघतील गावातनं, बस माळावरची जमीन करीत. म्हणून ते आलं तू कागद मी लावतो आमटा. उरक लवकर, मला जायला उशीर होतोय. अंड्याचं आजोबा आहे बरं. हो अध्यक्ष, काय काय आला दुसऱ्यांचे पदरुष्टा करताय म्हणून? हा, दुसऱ्याची कापड उष्टी नाही केली, आम्ही जमीनदार कायचे हो. आणि काय किती बी झालं तरी आम्ही थोरले धीरचे तुमचे, आमचा अधिकार आहे. ओ अध्यक्ष, बोला की. काय आला चराटाचं येसून घालताय मला? अहो तुमच्या बाबरातले टमाटर चिमटा की या, आणि एवढंच नेतृत्व वाया चाललंय तर सांगा की तुमच्या म्हाताऱ्याला देतील की लगीन लावून तुमचं चाकट देशी या. अरे बाप, बोलायला लई अवघड आहे ग. नाच तर एकदम हिशोबाने चमकतीस. ऐक ना, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. आणि भेट ना. बाई 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 बाई, अध्यक्षांची तर लाळच काढायची बाकी राहिली. आम्ही सुमन हाय नफसाशिवाय गावत नसते. हस एवढं पण नखरा बरं नव्हतं. येते का नाही ते सांग. नखरा येते की नाही ते सांग. हो पाटील, बोला की. देवाला आलाय बघा, ऐका तर आमच बोलू. बाप नाही करते हो. ओ दे दे नांद नाने राजा वडगाव मल्हारी जे
होते इकडे. एक दुसरे वगैरे ठाणा हो पोरगी जरी तुमच्या घरी आली नसली तरी तुमच्या गावात यानं लिहिलं होतं, माया असू द्या पोरीवर. आता आमच्या भाऊबंदाच्या घरात आली म्हटलं आमच्या घरात आल्यासारखीच आहे. काळजी करू नका, सुखात राहील पोरगी. आणि तसं बी या गावातलं प्रत्येक घर आमच्यासाठी आमचं कुटुंबच आहे. आबासाहेब आम्हा समजांचे पोशिंद आहे आणि आबासाहेबांच्या एका शब्दावर अख्खं गाव जीव ओळून टाकतंय. खंडेरायाची आण आहे. आमच्या गावातल्या कुठल्याही माणसाकडे कोणी नजर वाकडी करून बघितली ना तर डोळे काढून भोगा करीत असतो त्याचा. तुमची पोरगी तर आता आमचीच आहे. शंकर पार्वती वनामधी शंकर पार्वती वनामधी एक लगन माझा सगळ्यामधी. जेवण वगैरे झाले का? हा बरं, खंडेराव तयार आहे ना? हा हो बाबा, अरे कोण आला? हा कोण आला? आज मल्ल दैत्य आला. मल्ल्या दैत्य. बाबा आता काही खरं नाही. हा तर संपूर्ण सृष्टीचा नाश केल्याशिवाय आता राहणार. बरोबर आहे. हा याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. खडकी लावून रगत, खडकी लावून रगत, आता हा संपूर्ण सृष्टीचा सत्यनाश केल्याशिवाय राहणार नाही. मग आता काय करावं लागेल? बंदोबस्त करण्याकरता आपल्याला बोलूया लागेल त्या जेजुरीच्या खंडेरायाला. येऊ का मग खंडेरायाला? खंडेराया देवानं वाईटापासून वाचवलेलं आहे. हो तर मी काय म्हणतो देवा, तुम्हाला
तुम्हाला विनंती आहे देवा की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती या भूतलावरती संकट येईल तेव्हा आमच्या सगळ्या भोळा भक्ताच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं. न्यू रिलीज्ड मूवी हो या साउथ मूवी की एक्सक्लूसिव हिंदी डब मूवी को देखने और डाउनलोड करने के लिए विजिट करें cinefood.net पर. काय चाललं काय ऐकतं काय आईला डोकं लावते हे? चल मला आणि तवाच जीव घ्यायला पाहिजे होता तुझा. अगं ती आबा पाटलाची माणसं माजलेली आहे हे ना जरा पदर घ्यायचा आहे. आणि सुमे जगू दे बाई आता तरी आम्हाला एवढं चांगलं घर भेटले जरा किंमत कर. आणि इकडे तर काय तू एका जागावर थांबता नाही उग गळा दाबायची एवढं का ना. आता या घरात आलीस ना तर या घरातून तिरडीत जाईल फक्त तुझे चार जोरे पण जावाचे ना धावाचे. आता थोडं तरी सुख जगू द्या नीट समजून सांग अजिबात नाटकं नाही पाहिजे. काय चाललंय माझ्या लेकींच काय रडते का तू. काय हो माझ्या पोरीला सासूरवास करताय तुम्ही. हो नाही ती एवढी माणसं पाहिली ना जरा भरून आलंय तिला. हा ना आता तर काय तुमचीच लेख आहे ती. ए पुरी आता रातभर त्या गोंधळीला चहा लागणार आहे आणि त्या तिकडे पलीकडे काकाच्या खोलीमध्ये मुरळी बी बसली आहे. त्या सर्वांना चहा घेऊन जा. जा. पाहुण्यांना घेऊन गेला. वहिनी साहेब एवढी घाई. अहो तुमच्यासाठी एवढ्या लांबून मुरळी आली आणि तुम्ही चहा ठेवून निघालात बी. अहो पंचक्रोशीतली सर्वात हुशार मुरळी बरं काही. हा हिच्या कार्यक्रमासाठी लोक कोसावरून येतात आणि तुम्ही असं न विचारताच निघालात. चमचराव हा आलाय मोठा तर चहा ठेवला तिड घोटायचं तर घोटा नाही तर द्या चुलीत ओतून. हो मालकीन बाई एवढ लांबून जळक पाय यायचं ना आपल्या माणसाने ओळख बी नाही दाखवायची वय. नाही म्हणलं अशा दुर्भाग्यापेक्षा देव कृष्णाला वाहिलेला बरं.
आपल्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलंय आणि आता तुझी पाळी आहे. जंगल आणि पर्वतांच्या पलीकडे 300 मैल उत्तर दिशेला जा. एक खजिना वाट पाहताय? नाही आजी, हे जुनं झालंय ग. त्यापेक्षा मी पारी मॅचवर खजिना जिंकेन. पारी मॅच मध्ये दररोज एक नवीन खजिना शोधा. आत्ताच खेळा. माझ्या पतीला वयाच्या 18व्या वर्षापासून खैनी खायचं व्यसन होतं. मला माहित नव्हतं याचा आमच्या आयुष्यावर इतका गंभीर दुष्परिणाम होईल. त्यांना कॅन्सर नावाचा गंभीर आजार झालाय. आमच्या घरी ते कमावणारे एकटेच आहेत. भविष्यात आमचं काय होईल या विचाराने मला झोप लागत नाही. खैनीने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. खैनी, गुटखा, जर्दा, पान मसाला कुटुंब उद्ध्वस्त करतात. आजच तंबाखू सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यानंतर 20 मिनिटांनी तुमचा रक्तदाब सामान्य होतो. काहीच दिवसात तुमच्या शरीरातील निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि 12 महिन्यांमध्ये हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. पण आता धूम्रपानामुळे तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याच्या अगदी जवळ आहात. बीडी सिगारेट ओढल्याने मृत्यूचा धोका संभवतो. तंबाखू आजच सोडा. मदतीसाठी 18011235 वर कॉल करा. आई अंबाबाईची पूजा झालेली आहे. बरोबर आहे. गौरी गणपतीची पण आराधना झालेली आहे. मग आता राहिली कोणाची? परमाने सेवा करायची राधा आणि कृष्णाची. राधा आणि कृष्णाची. जर राधा आणि कृष्णाची जर आराधना करायची असेल तर आपल्या ठरल्याप्रमाणे आपल्या मुलीला बोलवलं पाहिजे. असं ना? हा. मुरल्या बाई ग अगं मी निसंग मुरली झाले घर मारुती निघाले. निसंग मुरली झाले घर मारुती निघाले. निसंग मुरली झाले घर मारुती निघाले. मुलीच्या मांड्याला हळद, मांड्याला हळद. मग संगीवाले वासी ग, संगीवाले वासी ग. नाचत फिरून गेले घर मारुती निघाले. निसंग मुरली झाले घर देवाचे निघाले. निसंग मुरली झाले घर मारुती निघाले. निसंग मुरली झाले घर देवाचे निघाले. संग मुरली झाले घर मारुती निघाले. अबे हो बाबा, हा झाली का पूजा? हा आवरलंय आवरलंय. तुम्ही चालू करा पुढं. 12-12-24 वर्ष झालेले म्हणले. 12-12-24 वर्ष झाले या वाड्याला नंदीचा पाय लागलेला नाही म्हणले. पण आता 24 वर्षानंतर नंदीच्या मनाला खत वाटली आणि मग हा नंदी राजा शंभू महादेवाचा हा नंदी तो आज जो धाकल्या पाटलाच्या वाड्याला आलेला आहे. अरे हा नंदी बैलाला नंदी बैलाला नंदी बैलाला नंदी बैलाला नंदी बैलाला नंदी बैलाला नंदी बैलाला. आता रणदी राजा इकडे पाणी नाही पाऊस नाही मला सांग या वर्षी पाऊस पडल का रे? अरे वा वा वा. आता पुढचा प्रश्न विचारला पाहिजे दादा. नाही 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 नाही. आता काय झालं? हा नंदी बैल दक्षिणाशिवाय काही बोलत नाही. म्हणजे घेतल्याशिवाय काही बोलत नाही. आता मला सांग नंदी राजा तुला पायली भर धान्य देऊ का रे? नाही म्हणतो नाही म्हणतो. लय हुशार दिसतोय. मग तुला चांगलं बैलगाडी भरून गावाचे पोते देऊ का रे? हा म्हणतो असं लय चत्रा दिसतो रे हा नंदी. चला आता पहिली उतरी आलेली आहे. पहिली उतरी आलेली आहे आनंद भाऊच्या नावानं. कोणा खंडेरायाचं. अगं मळ्याच्या मळ्यामध्ये ग सई बाई ग बाई कोणी उधळल्याला आणि माझ्या आनंद भाऊ वरी
आता पुढची उतरी दिनकरराववरती लाल जरक नोट आली बघा 2 रुपयाची लाल जरक नोट. दिनकरराव भाऊ हाय का तयार पुढच्या उतरीला देणार का? कोण आहे दिनकरराव? अरे बाबा धाकट्या पाटलाचे जावाई ते. धाकट्या पाटलाचे जावाई? अरे बाबा बाबा. आणि म्हणले माझा दिनकर भाऊ लग्नाला गेला. अरे लग्नाला गेला मांडवामध्ये जाऊन बसला. मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई बाजी खातो रपट्यान घराच्या मागे जाऊन ग सई बाई ग बाई जाऊन बस मुकाच्या कुत्र्याची लोखंड ग सई बाई ग बाई पावसा डबा गेला सांग तुझ्या भाऊने लोखंड तुला तिकडं पाहू लागला काम करी गोंधळाला बोलून अपमान फान उतारा करता माझा. कोण मी साधा सुद्धा माणूस आहे का मी? पण देवाच काम आहे. अहो जाऊ द्या की कुठे मला. तुला वाटत नाही माझा अपमान झाला? अहो तसं नाही, मी म्हणते जाऊ द्या, देवाचं कार्य आहे. कशाला जाऊ द्या, मलाच जाऊ द्या ना. बघ तुम्ही गोंधळ कसा होतो. अरे मी का साधा माणूस आहे का? अहो ऐक. अहो, काय मामा तुमचा गोंधळ आणि माझा पान उतारा दाखवतो. अहो राहू द्या, देवाचं काम आहे. अहो, जाऊ द्या. बरं सगळ्यांना विनंती आहे की बाबा पावडा रावळा कोण आहे आम्हाला काही ठाऊ नाही. लय अपमान झालाय. अहो ऐका की समजा गाव बसलंय, बरं दिसतं का? चला अरे त्या गावापुढे अपमान केलाय माझा. चायला झक मारली इतकी पोरगी केली. मी काय साधा सुद्धा माणूस आहे का? दाजी कायला म्हणायला लावायचं? पाणी अरे हट पाणी घ्या पाणी. अरे तिथं सगळे पुढे अपमान होत होता तेव्हा कुठे लपला होता तू? दाजी देवाचा कार्यक्रम आहे. नाही नवरदेव असे लय कार्यक्रम बघितलाय मी आयुष्यात, पण असा पान उतारा कुठे झाला नाही. पण दाजी कायला एवढं मनाला लावून घ्यायचं? अहो ती फक्त उतरी होती. हा तेच की. अच्छा त्या उतरीवाल्याच्या थुत्री झाल्यावर कळ का त्याला गुंड्याचा टन्ना द्यांच्या? अहो ऐका की तुम्ही जरा शांत व्हा. एवढं कुठं मनावा घेता त्यांचं. चला आत चला. हे बघ आता हे लय झालंय. हो आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत सुटकेस फिटकेस घेऊन निघायचं, नाही तर राहायचं इथं कायमच. काय बघते अच्छा राहायचं ठरलं का कायमचं? राय मी चाललो. दाजी ऐका की जरा. ऐका की जरा. दाजी काय आणल्या तुमचा अक्कल बिक्कल आहे की नाही? ते गोंध्याला कुणी सांगितलं होतं तसली उतरी घ्यायला? जागाला असं घरी बोलून अपमान करतात वय. अगं काय करत नाही. अगं अरे काय करतोय? अंधारात पळून जाईल की. अगं मुक जनावर आहे ते, कायला डांबून ठेवायचं? शान आहे. चला. अगं दाजी त्यांचं ते शांत झाल्यावर येतात. चल तू. कैलास भाऊचा सई बाई भर बाजारामध्ये अगं घेतला ही नरानं मुंगा. आत्ताची हिंदी काय उतरी आहे? ही उतरी निनावी आहे. असं ना? आणि निनावी जरी असली तरी आपल्या नियमाप्रमाणे ही उतरी घेणं भाग आहे. बरोबर आहे. हा तर कोणी एका गावामध्ये कशी लागली कुणकुण 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 आणि एका पाटलानं एका म्हाताऱ्याची ठेवली विधवा सून. अगं काय झालं तुला
का नाही राहायचं का? तरी तुम्ही माझी हाऊस नाही पुरवत. आग आग, असं कसं हाऊस नाही पुरवत? तुला चांगली माडी आहे, गाडी आहे, नेसायला नवीन नवीन साडी आहे, आणखी काय पाहिजे तुला? अहो ती घोडी गाडी माडी सगळं राहू द्या. मग त्या अमक्याकडं बघा. आमच्याला बघा. त्या अमक्याचं सोडा. मग अहो त्या टमक्याकडं बघा. टाक्याकडे बघा की. बरं, नाही मारत, नाही मारत. मला ते पैसे पाहिजे. काल मला बी पाटलावर उतरी करायची. अगं, जरा कोणी साधं डोकं फिरलं काय तुझं? ऐक, मी काय म्हणतोय? काय तू म्हणतोस? जरा शाळेत कोणत्या माणसाला घेऊन जा, म्हणजे आपल्या मावशीला सोबत घेऊन जा. अहो या वेळेला मावशी कुठं तरी असेल. अगं, हे. घरीच असेल, तू आवाज दे. कुठं झालं? दे आवाज. मावशी. अरे अगं, मावशी. अगं, कोण्या दिवशी नाही, आजच्या दिवशी आहे. हे काय आलं नाही? आली ना, काय करत होती? पोराला पाहिजे रडत होतं. बरं. ते पोर रडायला लागलं त्याच्या नादात लुगडं नेसत होतं. अगं, अगं, असं कसं नेसलं का लुगडं? अगं पुढून दाखलं मारून ठेवलं ना म्हणून. मावशी, ऐक, मी तुला कशाला बोलवलं? अगं, दुपारी तर रिपोर्ट चालली बाजारला एकटी. तिला सोबत कोणीतरी पाहिजे, शाळेत तुमचा माणूस म्हणून तुला आवाज द्याला. रात्री घरी घेतला का? आता पण माझं पोट भरलेलं आहे. काय मला पैसे लागत काय म्हणतो? 5 रुपये आणून दे. तर तू जाऊन येतेस बाजारावर. काय असं ती जाती म्हणण्याप्रमाणे. एवढ्या रातच्याला तुला कायला पाहिजे पैसे? विषय खोल आहे. पैसे देतो का नाही ते सांग. आता तर माझ्याकडे काय पैसे नाही, पण तो आपला भाव आहे ना, करू की तुझ्यासाठी काहीतरी. हा चल ये. बरं तुला मग आठवण आली. बरं बस खाली पाहिजे ती तुला. ये बाया बाया बाया. अरे रडू नको बाळा, मी बाजारात जाते. बाजारात जाते, खाऊ घेऊन येते. अरे बाळा, काय झालं मावशी? अरे रडू नको बाळा. कसं आहे सर्जेराव, अप्सरा देवाला दिगावत नाही. तिथं माणसाची काय विषय चाललाय तुझं? कैलास कायला खपल्या काढतो रे? मग अशी तुम्ही सालापाटा काढत होता, आता आम्ही खपल्या काढल्या तर दुखायला लागलोय. सजू दादा, तुला बहिणीने आधीच बोलवलंय. कसं आहे कैलासराव, देव नसलो म्हणून काय आलो? पाटील तर होत. हा तर बाजूला दादा ए पोपट्या, देवा देवा, कैलास शेठ. कसली लाग बघ. काय नाही कैलास शेठ, कोरडाला वल्ल होतं का त्याच्या शोधत होतो. अरे देवाच्या कार्यक्रमाला कसलं चोट रे. टिपऱ्या, आलो दादा. एक काम कर, आंध्याला जाऊन सांग त्याच्या सुमननं त्याला आडीत बोलावलंय म्हणा. हत्या आता वहिनी तर एक पाऊल पुढेच निघाली. तिला काल म्हणून बोलावलं असत. आपलं फाळकं तर काय बायकोला एखादा बोलावणार नाही, बरोबर आहे ना? तेव्हा तिनेच बोलावलं असेल चक करायला. ते फाळकं आहे का ते? बरोबर. सांगतो सांगतो. काय
निरोप कैलास शेठचा. कळलं 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 कळलं. वहिनीने आणलेला निरोप द्यायला सांगितलं त्यांनी. कैलास शेठ. काय मस्त मनोरंजनाची व्यवस्था केली कैलासराव. तुमचं राजकारण म्हणजे दुसऱ्याची दमचाक एकच नंबर. आता फक्त सर्जरावाचा तमाशा बघायचा. खायच्या तसे दोस्ता ती दोघ आहेत ना, सर्जेराव आणि खजिनदार, एका भोल्याने हागणाऱ्या अवलादी. तू स्वतः जाऊन बघ. आता आपला अध्यक्ष इकडं आदबट्टी आहे, तिकडे गावभर फुशार घ्या आणायचं. होय होय. पाणी गाळा आणि ना रुटाळा आलोच काय. देवा उठा हो उठा, देवा उठा, उठा हो उठा, देवा उठा, तिथं वरल्यान बारकू बघत बसलाय. लोक म्हणते ती लय जागृत आत्मा आहे. त्याच्या अंगात देव येतो आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे काय करतो? काय नाही, कापडे काढते आणि अंगाला भंडार लावते. आलं ते कशा पाहिजे? भक्ताच्या इच्छेला प्रश्न विचारायचा नसतोय. तुला पैसे पाहिजे असेल तर सांग, बोलणं करतो. न राहू दे मग. नाही नाही, पैसे तर पाहिजे. तू कर बोल ना. देवा उठा हो उठा, देवा उठा. विचार केला बळी पिंडी तुला बाहेर काढला, पिंडी तुला बाहेर काढला, तुला बाहेर तुला बाहेर अरे ओ अध्यक्ष, याच्यासाठी करत होता का घाई आडीत बोलवायची? आओ लग्न झालंय आमचं आता. काय पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आता ग बया, ते आलेच नाही हो बघला. ज्या आलेच तुझ्या म्हाताऱ्याच्या तोंडात नुसतं हुंडा भरला होता. माझ्या बा समोर मला काही चालत नाही ना. बा म्हणतो ता पाटलानं हुंडा नाही घेतला तर लोक शान घालतील तोंडात. काय करणार मी? मग बा ना आता काय हुंडा घ्यायला पाठवलाय? शान खायला? तू काला फोन पाण्यात जाऊ राहिली ग? मला बी माहिती तुझा बी लई जीव आहे मायावर, आहे ना? ते काय नाही, उद्या पाट भोर व्हायच्या आत आपण साईबाबाला पळून जाऊ आणि तिडच करू पुढचा संसार. हा काय आलं? हा मोठा सिनेमा बघून आलाय वाटतंय. पळून जाऊन संसार करायचा तर थोडल्या पाटल्यांच्या घरात लग्न करून फायदा काय आमचा? ते मला काय माहित नाही बघ, पण त्या
त्या फाळक्याबरोबर तुला पाहिलं ना का जीव निसता येडा पिसा होतोय मा आणि माझ्या म्हाताऱ्यावर तर टाळकच फिरते. हे त्या अंड्यासोबत तुला पुन्हा पाहिलं ना एक तर म्या जीव देईन नाही तर जीवच घेईन बघ त्याचा. मग हे की काय जीव आंद्याचा. खरं निघाली का हवा डॉक्टरची? हा अशी मिनिटाला छाती फुगवणारी डबक्यातली बेडका लई बघितली आम्ही. लई डराव डराव करते. ए तसं नाही, जरा विचार करावा लागेल ना. पाटील आम्हाला बी अध्यक्षांची दाशी व्हायचंय. आणि तो आंद्या फक्त गोधडीत घुसायचं बाकी राहिलंय. आणि त्याचा कार्यक्रम करा, नाहीतर खरंच जीव त्याची पाळी येईल अध्यक्षांना. इडा आहेस वय? तुम्ही काय शोधताय? काय बोलावलं मला? म्या कुठं बोलवलं? मग तू काय आलती? तुम्हाला कोण सांगितलं म्या बोलवलं ते? मग तिकडे देवाचा जागर सुरू आहे आणि तुम्हाला इकडे दम धरत नाही वय. तू हे सटबे, अगं तो पिसाळलाय, तुला मी काय कळत नाही. मला त्या मुरुडीने सांगितलं होतं वानासाठी पालीवर बाजरी आणायला, तेच घ्यायला आले होते म्या. मग वय ना, आवर की पटकन, देवाच्या कामाला उशीर न ग. बापी माणसं लई माजलेले पहिल्यासारखे असतात, त्यांच्या डोक्यात एकच खूळ असतंय. पण मग बाई माणसानं सावध राहायला न गं वय. बैलाचं व्यसन आणि चाबूक म्हणजे बाईपण. त्यांचा लगाम कधी सोडायचा आणि कधी खेचायचा हे कळलं की मग प्रपंच अगदी व्यवस्थित होत असतोय. म्या तर नाहीच म्हणत होते. अगं आजचा कार्यक्रम उरकला की मग उद्यापासून एकच गोधडी पांघरायची तुम्हाला. काय पण तवर त्या बैलाला जवळ येऊ देऊ नगस. हा म्हणजे पूजा संपुस्तवर जवळ येऊ द्यायचं नाही यांना. तुला बी दीड सोसवना वय. संसार आम्ही बी रेटले, पण सासू समोर कधी डोक्यावरचा पदर हटला नाही आमचा. धर चल आता करायला आधी. नाही आणि बेड घुसलंय वाटतं का तिचं डराव डराव करते. अगं मरू दे त्याला, तिकडे ते गोंधळी दाट करत असतील या वाणा पायी. चल की चल चल पटकन. आणि सांगितलं ध्यानात ठेव जरा. मला माहित आहे
करायला होता. देवाच्या गोठ्यात वडाय चढला होता ना साहेबा तू. या सुनाने लई त्रास दिलाय मला, लई त्रास दिलाय. शांत हो सुमे, शांत. तुला वाटत आलो मी अगं तुझ्या माग आलोय. कार्यक्रमाची सुपारी घेऊन ये, माझं ठरलंय आता. सकाळी जाऊ तालुक्याला समजा आणि वेळ त्या पहिल्या एसटीने जाऊन येतो तू. किती लांब जरी गेलो ना तर माझं त्याच्या घरच्या पिच्छा काही सोडणार नाही. हुडकून काढतील आपल्याला पाताळातून, हातपाय बांधून तेथेच नदीत टाकलो. माझं लग्न आधी तसाच दम पडला होता. माझा स्वभाव सांगताना ठाव काय. आता तुझं काय येत नाही, उडकत असते तर उडकू दे. अगं सुमी, तोपर्यंत तरी सगुना सुखानं, नाहीतर जीव जाऊ स्वर्गामध्ये. असं पडून गेलो तर आई बापाला हुक्का पाणी बंद होईल ना गावातून. भाऊ मध्ये शान घालतील तोंडात. नाही आई शर्मीनं उडी टाकली देत, मग काय करायचं. अरे काला घरच्यांचा विचार करतेस. याद राख सुमी, त्यांनी आपल्याला एक होऊ नाही दिलं. पण मला तरी याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. मग हाय, न्याय भेद केलाय. काय तो सर्जराव एकदम पिसाळलाय. पहाटे पोत काही होते तरी ते त्या अंड्याला संपवते आणि मग जाते तो रंगात कडी फोडे. आणि मग माझा बा मी अपरीचा हात तुझ्या हातात घ्यायला नाही म्हणणार नाही. हा, बेत तर लई टाईट दिसतोय. पण मला सांगतो, तो संजयराव अंड्याला मारणार कुठं आहे? हा, तू एक काम कर. तू देवाच्या नावानं ते ना तिकडे दाडून त्याला. ते बेनं करेल उरलेलं काम. त्याशिवाय त्याला येतच काय. हा, तुला सांगतो, तुझं लग्न ठरलं ना, माझं डोसकच फिरलं. मोठ्याची सुनंदा ना ग तू. आजी मी तुमची सून. सून कायची? माझी सून तर बाहेर बसली आहे अंड्यासोबत. वाय वाय, सुनंदा छावण्या. तुझ्या नवऱ्याचा बी मी आवाज ऐकला होता. कुठे गेला ते? होय, इथेच आहे. मिसरी चोलत्यात. काय बाया, तरणी ताटी पोर मंजन लावायचं सोडून मिसरी घटत्यात. रोग बिग व्हायचा. खोळ्या नसशील ना तर मिसरी सोड म्हणाव. अगं आजी जाऊ दे ना. चल आपली, मी तुला पूजेजवळ नेऊन सोडिते. चल. खेळत होत चेंडूबाई, चेंडू उडाला ना. खेळत होत चेंडूबाई, चेंडू उडाला ना. चेंडू उडाला ना, यमुना डोई बुडाला ना. चेंडू उडाला ना, यमुना डोई बुडाला ना. यशोदे तुझा यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा यमुना डोई बुडाला. मंडळी, आता पण 5 रुपयाची उतरी आलेली आहे बरं का. बरोबर, अख्खीची अख्खी 5 रुपयाची. पण ही उतरी पण निनावी. आता निनावी का असना, पण 5 रुपयाची म्हटल्यावर आम्हाला तर घ्यावाच लागेल. देवाच्या घाटा मोर ग सई बाई ग बाई. कोणी ठेवला खिचडा 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 खिचडा. देवाला खिचडा खिचडा खिचडा.
भाऊचा बा कसा दिसतो हा दिसतो तसा गावाचा किनारा 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 काय आम्ही रोज वेगवेगळ्या गावात जाऊन गोंधळ करतो. आज कोणत्या गावात कोणाचं नाव काय आम्हाला कसं माहिती बरं. पाटील राग नका म्हणू, देवाचा खेळ सुरू आहे. देवाचा खेळ तर सुरूच राहील. त्या उतरीची सुपारी कोण दिली त्याचं नाव पाहिजे माहिती. मी सांग कुठे ते पोऱ्या पोऱ्या ते पिवळं शर्ट अरे दादा ते पोरग काय सापडलं ना. चायला खाऊन खाऊन माजल्यात नुसते. झाडा झुडपात बघा नीट जाऊन तिकडे. ते काम करा, घरी जाऊन बसा त्याच्या करता येईल ना. आला की उचला माझ्याकडे घेऊन या. सुटा वय चल. अरे पुढं आता आला कोयता घेऊन. तुम्हाला सोडकीत होतो. हो त्या मोरक्याला एवढा आणला होय. सर्जेराव पाटील की माज आहे आपला. आपल्या पूर्वजांनी पिढ्या पार पाटील की सांभाळली, वाढवली आणि मग आपल्याकडे सोपवली. अहो जीव जाता जाता राहिला त्याचा. लोकांना असंच वाटलं पाहिजे, मगच दहशत राहते. ऐका त्या पाटीलकीसाठी माझ्या पंजोबांनी आणि त्याच्या पंजोबाचा खून केला होता. काय म्हणजे लोक म्हणतात ते खरं आहे होय. मग तुला काय वाटतं, लोक इज्जत करतात आपली, भेटतात आपल्याला, म्हणून आपल्या मागं पुढं गोंडागोळत फिरत असतात. पाटीलकी असली ना सगळं मिळत असतंय. अहो पण आपण पाटील आहोतच की. हा पण त्या धाकल्या पाटलाचा कधी थोरला पाटील होईल सांगता येत नाही ना. या त्याच्या घरातल्या माणसामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे माहिती ना. आपण ज्या 12 चाळ्याची आपला नाद कोणी करत नाही. आणि ह्योच फरक आपली पाटीलकी टिकून आहे. दादा मी नाही राहू शकत सुमन शिवाय. हे भावचाला करू नको. असले झेटी घेतले ना लोक शेर घालतील आपल्या तोंडात मागून. अहो दादा काय सारखं तुझंच घोडा दामटी तुला. ते काही नाही, त्या सुमनला मी घरी लग्न करून आणणार. पाटील की दाबून घे बघा. ती सत्ता अशी मागून मिळत नाही, हिसकावून घ्यायची असती. आपल्या खुर्चीच्या आजूबाजूला जे आहेत ना त्यांना चेचून काढायचं. मग ठेवा 100 सुमन. साधं कुठचं वंगाळ गुणाचं. नशिबी ती पोरं आता मला बी आवडायला लागली. तूच म्हणला होतास ना पाटील की दाबून घे आधी. घेतली. पण काय केलीस. थोडा येळ घ्यायला पाहिजे होता. पण आता पाटील की आपल्याच घरात राहायला पाहिजे. पाटील की आणि सुमन दोन्ही कोडी सुटाया पाहिजे.
अरे अरे पापी चंडळा कापिला गळा वैरी भेटला पातळी त्याला झाडला उभा पेटला भक्त झाला हो मला माझ्या पोराच्या आयुष्याचा सत्यानाश केला. आता माझ्या नातवाच्या जीवावर उठला वाई. साहेब करून खेळत होता. टेकायला घेत होते मग काय तुझ्या गत गपराव का? तोंड वर करून बोल नको. म्याने सोडणार त्या भैताळाला, उलटा टांगून मार. ओय बस झालं चला. हे काय तू सर्जेराव कधीचा नजर भासतोय तुझ्यावर. तुझ्या बाला सांगून टाक त्याचा स्वभाव माहित आहे मला. अंधारातल्या अंधारात काय करता येत का बघ त्याच काय. हे बोरा सर्जेरावला कुठं पाहिलं का? सर्जेराव काय तात्या मुंडा खाली आरी आणि डोंबर पोरा मारी. काय भाव सोडायला काय काय बोललाय? मला काय माहित, या गावात नमुनेच हाय. म्या बघते ते सर्जराव सगळ्या झंगाट बनतय का ते बी दिसलं नाही गावापासून. देव उतरून राहिले पा देव उतरून राहिले. कुठे आहेत नवरदेव? पाठवा त्यांना इकडे या नवरदेव. हे घ्या नदीकडे जा आणि पूर्वेला तोंड करून खंडेरायाचं नामस्मरण करा. भाई भाई बर ऐक ही माळ घ्या. ही माळ 10 वेळा वडून झाली की पाणी नदीत वाय. म्हणजे काय होईल? म्हणजे सूर्य देवता सुधिक प्रसन्न होतील आणि खंडेराय येऊन सगळे दुःख दूर करतील. भाई चाल. आता काट्यार काढा बरं. अहो देवाच्या दर्शनाला जाताना काट्यार नाही. भाई काढतो. जा. हो महाराज, अशा नव्या उपायांची गरज तुम्हाला कशी काय पडली? खुल्या देवाच्या आदेशावर प्रश्न विचारतोस काय रे?
अरे ज्याने तुला घडविलं, मला घडविलं, सृष्टीला घडविलं, त्या देवाच्या आदेशावर प्रश्न विचारतोस? तू रे माझा देव माझा नवसाला पावा, अरे भोळे भगत घेईल ना, ताने भगत तुझं घेईल ना, भोळे भगत तुझं घेईल ना, ताने भगत तुझं घेईल ना. नवस केला खंडेरायाला, नवस केला खंडेरायाला, चांदीचा घोडा वाईन तुझला, चांदीचा घोडा वाईन तुझला, चांदीचा घोडा वाईन तुझला, चांदीचा घोडा वाईन तुझला. अरे माझा देव माझा पावा, अरे ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, भोळे भगत तुझं घेतील ना, ताने भगत तुझं. साहेबा, काल तो अंधाला धाडलाय तेढं, हा पण ते सर्जरा कुठं गावानं झालंय. काय? तो जरा पाय जाऊन घरा पाठीमागं कुठं असेल तर जर दिसला तर कोड्यात सांगून दे अंधाच्या पाठीमागे धाडून दिला. ते बेना करेल उरलेलं का अरे कुठं मेला असेल ते कपाळात. वय पटकन. अनेक जर नाही गावलं तर तूच जाई नदीवर. काय? अगं सुमी, पण मी आकाशला. संधी हुकायला नका. समजा मला सांगायची गरज नाही. बघ चालेल जरा. आ आबासाहेबांची माणसं आहे आम्ही. कोण आहे? का रे बोणग्यांनो, येणं काय करताय अंधारात? सर ओळखलंच नाही. बरं, उद्या दुपारच्या पायलीवर दाणं घेऊन जा घरनं. देवा देवा, तुम्हीच खरं देव गावाचे. ऐका, ते आनंदराव कुठं दिसले का तुम्हाला? हा, गेलं ना इकडं आता. पुढं नदीला इकडं तांबा घेऊन गेलं इकडं आता. आणि कमी प्या जरा. होय 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 मोठे कावायची. होय काय? होय. बंद बंद उद्या बस. आनंदराव, ओ आनंदराव. ओ आनंदराव. हे आंब्या. वल्ली मल्ल्या बापातले फार, वल्ली मल्ल्या बापातले फार, जगी केला वतन्यात जाळ, जगी केला वतन्यात जाळ, देवी केली होती जगत जाळ.
नवरदेव? एवढं लग्न झालं तरी मी तुला दिसला नाही वय. कोण आहे नवरदेव? बस का. आई सांग ना, कोण आहे नवरदेव? गुळ कुठं ठेवलाय? अगं गुळ कुठं ठेवलाय? नवरदेव नाही, नवरदेवाची आई. गुळ कुठं ठेवलंस ग? चुली बाजूच्या भागाला तसं. आता उठ की. चहा ठेवायचं का? त्या मुरईला 10 मिनिटांनी चहा लागतो. तासाभरात 2दा सांगावं भांडला होता चहा पाहिजे म्हणून. हे बी दिसत नाही. त्याचा बाप बी कवा धरणं सुटतंय त्याला. कुठे गेलाय कोणास ठाऊक. चहा ठेवू का? पूजा झाल्या बिगर आता आम्ही इथून हलणार पण नाही. नवरदेव म्हणा आंघोळ करून घ्या लवकर आठ. ऐकलंस का? उरक की. तुम्ही आंघोळ करून घ्या लवकर हा. आणि आवरा पटापटा. पाणी भरून ठेव ग. हे पोरग बी दिसना झालाय सकाळपासून. अंड्या ए गड्या. अरे अंड्या आहे कवर. काय? कुठं गेला कुठं? अंड्या. अंबादार अरे अंडे काय नाही ना. अडीच पण नाही. अडीच पण नाही. काय काय? मड पडलं. अरे कुणाचं? आप्पासाहेबाला कोणी मारलं? अरे यो अंडा आहे का काय? देवा माझं नशीबच फुटकं निघाले. मी पुरी शिकवून लग्न करणार. अरे हातात मुरली. साहेबा 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 साहेबा
अंबादाच्या पोलिसात वर दिली आणि बाकी सगळे चला पोलीस येऊन त्यांचं काम करून घेत. कोणतरीला काय सांगू नका पूजा संपेपर्यंत. बोला रे बोला देवाच्या बेटीला 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 देवाच्या बेटीला देवाच्या बेटीला जाऊ रे जाऊ देवाचा जाऊ रे जाऊ देवाचा महागाव बोला रे बोला देवाच्या बेटीला बोला रे बोला देवाच्या बेटीला देवाच्या बेटीला देवाच्या बेटीला जाऊ रे जाऊ देवाचा महागाव 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 देवाचा महागाव देवाचा महागाव गाण्या देवा रे देवा गाण्या बोली 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 करी गाण्या बोली करी गाण्या बोली बोली करी करी भारत बरगे बोली करी करी भारत बरगे बोली करी भारत बरगे भारत बरगे भारत बरगे भारत बाई गे बाई धर्मत बाई भारत बाई गे बाई धर्मत जाने गई भारत बाई गे बाई धर्मत जाने गई भारत बाई गे बाई धर्मत जाने गई धर्मत जाने गई धर्मत जाने गई जड़ बोला रे बोला जवंता बेटी चला बोला रे बोला जवंता बेटी चला बोला रे बोला जवंता बेटी चला बोला रे बोला बोला सदानंदाचा आई अंबा बाईचा सदानंदाचा आई अंबा बाईचा बोला सदानंदाचा देव यशवंत झाला देव यशवंत झाला फिल्मसिनेमा.net द्वारा प्रस्तुत की गई है. गोंधळात खंडेराया येतो आणि नवरा नवरीच्या आयुष्यातली समधी विघ्न सोबत घेऊन जातो. बोला सदानंदाचा देव